Uh, we are going to learn third chapter, life process in living organism, in which we completed asexual reproduction where gametes are not required, and after that we see a sexual reproduction where gametes are required. In this gamete formation, there is one male gamete and another one is female gamete, in which we see how the reproduction happen in plants. Now we start how the reproduction occur in human beings or in animals. This is a now we study the human beings. Okay, for sexual reproduction, as we see, we requires male and female gametes. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट असतो. मग हे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट कुठं तयार होतात, तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट आपल्या जर्म सेल्स पासून तयार होतात. व्हॉट इज मीन बाय जर्म सेल? जर्म सेल्स आर रिप्रोडक्टिव्ह cells where the reproductive cells are generated. In male gamete, इन केस ऑफ ह्युमन बिईंग, जर ह्युमन बिईंग मध्ये मेल गॅमेटला आपण स्पर्म म्हणतो आणि इन केस ऑफ फिमेल वी सी ओहम. When these germ cells are regenerated, in that case these haploid male gametes, in case of sperm spermatid, गेट मेयोसिस, म्हणजे त्याचं मेयोसिस होऊन ते हिप्लॉइड सेल्स टू थ्री नंबर्स ऑफ क्रोमोझोम्स म्हणजे एन नंबर ऑफ क्रोमोझोमचा स्पर्म तयार होतो आणि इन केस ऑफ फिमेल ओहम तयार होतो आणि ह्या दोन्हीचं फ्युजन होतं आणि फ्युजन झाल्यावर झायगोट तयार होतो. तर आपल्याला आत्ता अभ्यास असा करायचा की हाऊ द मेल गॅमेट इज फॉर्म, म्हणजे स्पर्म कसा तयार होतो हे पाहायचंय. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगितलं होतं की हाऊ द रिप्रोडक्शन, म्हणजे रिप्रोडक्शनमध्ये एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम, म्हणजे जे 23 क्रोमोझोम्स पेअर असतात त्याच्यामध्ये मेल आणि फिमेलमध्ये ऑलमोस्ट सगळे क्रोमोझोम सेम असतात. तर आपण मी तुम्हाला सांगितलं होतं की मेल असेल, मेल अँड फिमेल फॉर रिप्रोडक्शन काय काय गरज आहे, मेल आणि फिमेल. ओके, किती नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत आपल्याकडं? 2n, बरोबर? ऐकले ते? हा, 2n म्हणजे 46 इक्वल टू 46 क्रोमोझोम्स. आता तुम्ही लक्षात घ्या, इन दिस म्हणजे 2n जे क्रोमोझोम आहेत त्या 2n क्रोमोझोम मध्ये 22 क्रोमोझोम्स, हे 22 क्रोमोझोम्स मेल आणि फिमेल मध्ये सेम असतात. किती क्रोमोझोम सेम असतात? 22. म्हणून तुम्ही मेल आणि फिमेल मध्ये स्ट्रक्चरली सिमिलॅरिटी आहे, फक्त थोडं पार्ट जर सोडले, 2 हात, 2 पाय, डोळे, सगळे सगळे ऑर्गन्स सिमिलर आहेत, बिकॉज त्यांचं जेनेटिक कॉम्बिनेशन 22 क्रोमोझोमचं सेम आहे. फक्त डिफरन्स 23rd क्रोमोझोमला येतो, ते सेक्स डिटर्मिनेशन करतं. तर त्या जो 23 नंबरचा क्रोमोझोम आहे तो मेलमध्ये त्या क्रोमोझोमला रिप्रेझेंट करतात एक्स एक्स, म्हणजे त्याच्यामध्ये एक्स एक्स म्हणजे 2 हे एन झालं, 2n, बरोबर? ही पेअर झाली. मेलमध्ये एक्स एक्स, मेलमध्ये एक्स वाय, सॉरी, मेलमध्ये एक्स वाय 23 क्रोमोझोम हु डिसाइड द सेक्स, आणि फिमेलमध्ये एक्स एक्स क्रोमोझोम असतात. कळते काय? हॅलो, येस सर. मी तुम्हाला फक्त आता कशाची माहिती सांगतो की हाऊ द जर्म सेल्स आर फॉर्म. आता मेल गॅमेट मध्ये जर्म सेल जिथं क्रिएट होतात तिथला जो सेक्स डिटर्मिनेशनचा क्रोमोझोम आहे त्याच्यामध्ये जो डिप्लॉइड सेल्स आहे स्पर्मॅटिड, त्याच्यामध्ये एक्स वाय क्रोमोझोम्स असतात आणि फिमेलमध्ये एक्स एक्स क्रोमोझोम असतात ओमच्या तयार व्हायच्या अगोदर. लक्षात येते का? डिप्लॉइड सेल्स आता हिप्लॉइड सेल्स होणार. एक्स वाय आणि एक्स एक्स क्रोमोझोम 23 नंबरला असतात, हे कळलं का तुम्हाला? हु डिटरमाइन द सेक्स, जर्म सेल्स मध्ये एक्स वाय आणि एक्स एक्स क्रोमोझोम असतात. कळलं का? नाही कळलं का? नाही कळलं?
नाही कळलं सर. सर परत एकदा सांगता का? मेल अँड फिमेल म्हणजे ह्युमन बिईंग मध्ये एकूण क्रोमोझोम्स किती असतात? 46. ओके, किती असतात? 46. ह्या 46 क्रोमोझोम पेअर मध्ये असतात, म्हणजे 2n क्रोमोझोम. म्हणजे टोटल किती क्रोमोझोम असतात? 23. किती? 23 इन पेअर. 23 पेअर्स. 23 पेअर्स म्हणजे 46 क्रोमोझोम्स असतात. याच्यामध्ये 22 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आर सिमिलर इन मेल अँड फिमेल. कळलं? म्हणजे मेल अँड फिमेल मध्ये सोमॅटिक सेल्स आणि त्यानंतर दुसरे आपले कुठले असते? सोमॅटिक सेल्स, स्टेम सेल्स मध्ये सर्व क्रोमोझोम सिमिलर असतात. कळलं? पण इन केस ऑफ जर्म सेल्स एकच क्रोमोझोम डिफरंट असतो. त्याचा आपण आता स्टडी करतोय. मेल मध्ये जे जर्म सेल्स मध्ये डिफरंट क्रोमोझोम आहे 23 नंबरचा, त्याला तो जो क्रोमोझोम आहे मेल मध्ये तो कुठं असतो? तर मेल जर्म सेल्स मध्ये असतो आणि फिमेल मध्ये ओव्हरी मध्ये असतो. लक्षात येतं का? कळलं का इथपर्यंत? नाही कळलं वाटतं कोणी? 22 क्रोमोझोम्स पेअर, 22 पेअर्स ऑफ क्रोमोझोम सिमिलर असतात, हे कळलं? फक्त आता एकच क्रोमोझोम्स राहिलेला आहे पेअर, तो म्हणजे जर्म सेल्स मधला. कुठला? जर्म सेल्स म्हणजे जिथं रिप्रोडक्टिव्ह सेल्स, म्हणजे इन केस ऑफ मेल टेस्टिस आणि इन केस ऑफ फिमेल ओव्हरी. तर हा 23 नंबरचा क्रोमोझोम असतो, तो मेल मध्ये त्याच्यावरती XY लिहिलेलं असतं. म्हणजे तुम्हाला मी जेनेटिक स्टडी शिकवताना सांगितलं होतं की क्रोमोझोम कसा असतो. म्हणजे न्यूक्लियसच्या आत क्रोमोझोम असतो, क्रोमोझोमच्या DNA असतो. त्या ह्याच्यावरती जे मॅपिंग आहे हे मेल मध्ये XY असतं आणि फिमेल मध्ये XX क्रोमोझोम असतो. हे कळलं का? जर्म सेल्स मध्ये. येस. आता ह्याच कळत नाहीये XY आणि XS नक्की काय? ओके, आता तुम्ही हे पाहिलं होतं गॉनिन, जी नाही का आपण पाहिलं होतं ॲडिनिन गॉनिन सायटोसिन असं मॅपिंग असतं, पाहिलं होतं, आठवते का? त्यामध्ये 22 पेअर मध्ये सेम मॅपिंग असतं, पण इन 23 केस त्याच्यामध्ये जे सेक्स डिटर्मिनेशन जे क्रोमोझोम असतो, ज्याच्यामधून सेक्स डिटरमाइन होणार, तो सेक्स डिटरमाइनचा क्रोमोझोम मेल मध्ये XY असतो, त्यामुळे तो मेल होतो. ज्याच्यामुळे तुमचा डोळे कसे आहेत, कान कसे आहेत, नाक कसे, हे ठरवणारे वेगवेगळे क्रोमोझोम आहेत. बरोबर? तुमच्यावरती जेनेटिक मॅपिंग केलेलं आहे. म्हणजे त्याच्यावर तुमच्या जीन्सवर, DNA वरती, क्रोमोझोमवर लिहिलेलं आहे की तुम्ही दिसणार कसे, तुमचे डोळे कसे, नाक कसे, कान कसे, हे लिहिलेलं आहे. बरोबर? कोडेड फॉर्म मध्ये. हे कळतंय का? तसं जेम सेल्स मध्ये तुम्ही मेल असणार का फिमेल असणार हे एका क्रोमोझोमवर लिहिलेलं असतं. जर मेल असेल तर त्याला XY आणि फिमेल असेल तर त्याला XX असं म्हणतात. कळलंय का तुम्हाला? सगळ्यांना कळलंय का? हो सर. येस सर. तर आता आपण जेम सेल्स इन मेल, तर त्या मेल्स मधल्या जो जेम सेल्स आहे तो डिप्लॉइड आहे. काय? डिप्लॉइड आहे. त्याचं डिव्हिजन होणार आणि 2 मिओसिस होणार. काय होणार? मिओसिस. त्याचे 2, एक X आणि दुसरा Y, असे 2 क्रोमोझोम अलग होणार. कळलं? N नंबर. आणि फिमेल मध्ये XX. मिओसिस झालं. काय झालं? मिओसिस झालं. हे जर ह्या XY चं परत XY झालं का नाही, ह्या XY चं परत XY झालं का नाही, XX चं मिओसिस मध्ये जो क्रोमोझोम्स नंबर इज हाफ. मग हा जो क्रोमोझोम नंबर आहे तो हाफ होऊन X आणि Y असे 2 तयार होतात. मग ह्यामध्ये X आणि Y, फिमेल मध्ये X आणि Y,
आता हा एक्स इंडिकेटिंग स्पर्म म्हणजे जो जर्म सेल्स मध्ये तयार होणार आहे, हा जर ह्या एक्सशी मिलन झालं याचं, हा एक्स ह्या एक्सशी हे जर मिलन झालं तर काय होणार, कोण सांगेल? हा एक्स आणि हा एक्स 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 हा एक्स एक्स त्यालाच आपण काय म्हणतो, फिमेल 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 एक्स एक्स. ओके. आता हा वाय वाय हिप्लॉइड सेल्स आणि ह्या दोन्हीपैकी कुठलाही एक. सपोज हाच घेतला, हे काय होणार, काय तयार होणार, एक्स वाय. सपोज दिस वाय दिस एक्स एक्स वाय, नंतर आता दिस एक्स फिमेल, दिस एक्स फिमेल. लक्षात येते का? म्हणजे थोडक्यात जर्म सेल्स मध्ये सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे होणाऱ्या बेबीचं सेक्स मेल होणार का फिमेल होणार हे कोण डिसाइड करतं, कोण डिसाइड करतं, तर मेल. हे मी शिकवलं होतं तुम्हाला मध्ये, आठवत आहे का? म्हणजे मेल हा तो डिसाइड करतो एक्स का वाय. आता हा जो मेल गॅमेट तयार होणार आहे आणि फिमेल गॅमेट फिमेल मध्ये तयार होणार, तर हा मेल गॅमेट कुठं तयार होतो, हा मेल गॅमेट टेस्टिस मध्ये तयार होतो. तुमच्या बुक मध्ये जे पिक्चर आहे ते मी तुम्हाला आता दाखवतो, एक मिनिट. हे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं पिक्चर आहे. हे जे पिक्चर आहे तुम्हाला ड्रॉ करायला एक्झामला येऊ शकतं, जास्त अवघड नाहीये. किती नंबर पेज आहे? 28. हे तुमच्या बुक मध्ये दिलेलं पिक्चर आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे ऑर्गन आहेत ते मी म्हणजे त्यांचं नॉमेनक्लेचर म्हणजे नाव सांगतो. धिस इज अ टेस्टिस, हे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. तर हे जेनायटल्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, जिथून रिप्रोडक्शन होतं. तर एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन म्हणजे मेलमध्ये, एक्सटर्नल म्हणजे बाहेर, मेलमध्ये टेस्टिज ह्या बॉडीच्या बाहेर असतात आणि फिमेलमध्ये ओव्हरी बॉडीच्या आतमध्ये असतात. तर त्याला एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन असे म्हणतात. दिस टेस्टिज इज एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन. कळतंय का? हो सर. एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन का म्हणतात, किंवा ते बॉडीच्या बाहेर, टेस्टिज ह्या बॉडीच्या बाहेर असतात. ओव्हरी तुम्हाला दिसतात का फिमेल मध्ये? नाही, त्या इनसाइड द बॉडी असतात, म्हणून त्याला इंटरनल जेनायटल ऑर्गन्स म्हणतात. आता ह्या तुमच्या बुक्स मधलं पिक्चर आहे. दिस इज अ टेस्टिज. ह्या टेस्टिजच्या वर असं कॅप लाईक स्ट्रक्चर दिसतंय, त्याला इपिडिडायमिस म्हणतात. आणि ह्या टेस्टिज हे असे सॅक मध्ये असतात, त्याला स्क्रोटम म्हणतात. काय म्हणतात? स्क्रोटम. पाऊच लाईक स्ट्रक्चर म्हणजे असं टेस्टिजला आतमध्ये असतात, त्याच्यावर पाऊच लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला काय म्हणतात? स्क्रोटम. हा. आणि ह्या स्क्रोटम कळलं? ह्या टेस्टिस पासून एक, आता ह्या स्पर्म तयार झाला टेस्टिस मध्ये, तो पुढे जाणार कुठून? त्या जाण्यासाठी एक ट्यूब असते. ही ट्यूब त्याला घेऊन जाते, त्याला वास डेफरन्स म्हणतात. काय म्हणतात? हे नावं अवघड आहेत, मला मान्य आहे, पण तुम्हाला ही थोडी बाय हार्ट करावीच लागतील. हे वास डेफरन्स ह्या टेस्टिस पासून निघून, आता हे एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन आहे, तो मग बॉडी एक्सटर्नल असून तो बॉडीमध्ये जातो आतमध्ये, आणि ह्या ठिकाणी तो यू टर्न करतो. दिसतं का यू टर्न? आणि इथं थोडस त्याचा साईज वाढतो, त्याला एम्पुला म्हणतात. तुम्हाला ते अभ्यासाला नाहीये.
आणि त्यानंतर ह्या ठिकाणी ह्या ब्लॅडरच्या इथं तो जॉईन होतो ब्लॅडरच्या बाहेर. त्याला एवढा जो पार्ट आहे ह्याला इजॅक्युलेटिंग डक्ट म्हणतात. काय म्हणतात? इजॅक्युलेटिंग डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट. ओके. तर हे जे स्पर्म इथून निघणार आहे, हा स्पर्म निघताना तो एकटाच जाणार आहे का? नाही. तर त्याला काहीतरी मदतीला पाहिजे, फ्लुइड पाहिजे, हे पाहिजे. यासाठी सेमिनल व्हेसायकल्स ही ग्लँड असते. ही सेमिनल व्हेसायकल ग्लँड दिसते तुम्हाला? हे सेमिनल व्हेसायकल ग्लँड इथं इजॅक्युलेटरी डक्टच्या अगोदर त्याला जॉईन होते. जसं एका साईडला टेस्टीज आहे तसेच दुसऱ्या साईडला पण सेम कंडिशन आहे. म्हणजे ह्या साईडला जसे स्ट्रक्चर आहे तसंच ह्या साईडला असतं. फक्त युरेथ्रा हा एक असतो, बाकी सगळे डबल डबल असतात. त्यानंतर हे ऍपल शेप दिसतंय तुम्हाला? दिसतंय का हे? त्याला प्रोस्टेट ग्लँड म्हणतात. जसे हे सेमिनल व्हेसायकल ग्लँड आहे, सेमिनल व्हेसायकल ग्लँड, तशी प्रोस्टेट ग्लँड आहे. त्यानंतर पुढं हे हा जो युरोजेनायटल ट्रॅक्ट, युरो म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट, म्हणजे ह्यातून युरिन म्हणजे लघवी ह्यातून बाहेर येते ह्या ठिकाणी. आणि जेनायटल म्हणजे जे सेक्स ऑर्गन आहे. युरिनोजेनायटल म्हणजे एकाच पार्टमधून युरिन आणि त्याच पार्टमधून सेक्स. जेनायटल ऑर्गन्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह, त्याच्यात एकच कॉमन नळे म्हणून त्याला युरिनोजेनायटल डक्ट म्हणतात. कळलं का हे? व्हॉट इज युरिनोजेनायटल डक्ट? आणि ह्या डक्टच्या वरती ब्लॅडर. हे ब्लॅडर आहे. ब्लॅडर म्हणजे ज्या ठिकाणी युरिन साठवली जाते. युरिन म्हणजे लघवी. हे लघवी कुठून येते? तर हे तुम्हाला दिसतंय का? या ट्यूब मधून येते. याला युरेटर म्हणतात. काय म्हणतात? हे तुम्हाला नाही अभ्यासात. या युरेटरला ह्या वाज डिफरन्सनी यू टर्न केलाय. दिसतंय का? आणि हा इथं जॉईन झाला. आणि हा ब्लॅडर मध्ये इथे एक स्पिंक्टर असतो. जेव्हा हे ब्लॅडर मध्ये युरिन बऱ्यापैकी साठते, मग मेंदूला सेन्सेशन जातं की आता ब्लॅडर फुल झालंय, युरिनला गेलं पाहिजे. मग तुम्हाला सेन्सेशन होऊन इथून युरिन बाहेर येते. आणि हा जो टेस्टीज मध्ये जे स्पर्म तयार होणार आहेत ते स्पर्म सुद्धा ह्याच भागातून बाहेर येतात. फक्त ते ब्लॅडर नंतर ह्याला जॉईन होतात त्या इजॅक्युलेटरी डक्ट्स मध्ये. त्यानंतर तिसरी एक ग्लँड येते, कॉपर्स ग्लँड. म्हणजे ह्या ग्लँडचं महत्व काय? ह्या ज्या ग्लँड्स आहेत ह्या ग्लँड्स कशासाठी आहेत? म्हणजे सेमिनल व्हेसायकल असेल, प्रोस्टेट असेल, कॉपर्स ग्लँड, ह्या जो स्पर्म जाणार आहे, स्पर्मला खूप मोठा अंतर, स्पर्मला खूप मोठं डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे. स्पर्म हा एक योद्धा आहे, म्हणजे एक फाईट करायला चाललाय तो. आणि हा फाईट करायला ह्या टेस्टीज पासून तो निघून तो इथून असा जाणार. त्यानंतर तो इकडून पेनिस मधून बाहेर पडणार. हे जे डिस्टन्स कव्हर करायचं आहे, हे डिस्टन्स आता त्याला पुढं जायचंय. तो त्याची मुवमेंट अशी शेकी मुवमेंट असते, हालचाल. म्हणजे साप जसा हलतो, सापासारखी मुवमेंट असते त्याला. तर ती मुवमेंट येण्यासाठी काय पाहिजे? कुठली हालचाल करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? एनर्जी पाहिजे. मग ही एनर्जी कुठून मिळते? तर ही एनर्जी आपल्या स्पर्मला ह्याच्यातून मिळते. ह्या ज्या डक्ट्स आहेत, ह्या ज्या डक्ट्स आहेत, कुठले सेमिनल व्हेसायकल्स काही फ्लुइड्स देतात, प्रोस्टेटच्या ग्लँड काही फ्लुइड्स देतात, आणि हे कॉपर्स ग्लँड काही फ्लुइड्स देतात. मग याच्यामध्ये त्यांना फ्रुक्टोज म्हणजे ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये एनर्जी मिळते. आणि त्या एनर्जीच्या मदतीने हा स्पर्म ते डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. आता हे एक्सटर्नल, जसं एका साईडला टेस्टीज आहे तसं दुसऱ्या साईडला पण टेस्टीज असतात. जसं इकडे वाज डिफरन्स आहे तसं इकडे असते. आता हे तुम्हाला नावं लक्षात ठेवायला अवघड जात आहेत, पण आता आपण डिटेलमध्ये घेऊ. आता स्पर्म तयार होतो, नेमका कसा तयार होतो, कुठं तयार होतो? तर स्पर्म कुठं तयार होतो? ह्या टेस्टीज मध्ये. लक्षात येते का? आपण आता स्पर्म एक्झॅक्टली टेस्टीज मध्ये कसा तयार होतो? म्हणजे हिप्लॉइड सेल्स, हिप्लॉइड स्पर्म, एक 23 क्रोमोझोम वाला हिप्लॉइड स्पर्म कसा तयार होते आपण डिटेलमध्ये बघायचंय आता. आता तुमच्या बुक्स मधल्या पिक्चर आणि हे सेम आहे, फक्त
ह्या ठिकाणी ही टेस्टिस कापलेली, म्हणजे आता ही जी टेस्टिस अशी गोल असते अंड्यासारखी, ती उभी कापली आपण, कट केली, हाफ कट केली, तर तो असा स्ट्रक्चर दिसतं. हे दिसतंय का तुम्हाला? हो सर. आणि हे जे हा तुम्हाला कळत नसेल तर सांगा, मी परत सांगतो. कोणाला आतापर्यंत कळलं नाही, फक्त नावं अवघड आहे, ती कशी लक्षात ठेवायची हे मी तुम्हाला सांगणारच आहे. सारखं सारखं सांगितलं की लक्षात राहील. तुम्हाला आता टेस्टीज मध्ये, आपण आता टेस्टीज पासून परत सुरुवात करणार आहे की हाऊ द स्पर्म फॉर्म, म्हणजे स्पर्म मेल गॅमेट म्हणजे त्याला स्पर्म कसा तयार होतो हे पाहणार आहे. आतापर्यंत तुम्हाला कळलंय का नाही कळलं? कळालंय ना? मग आता ही टेस्टीज जी आहे अंड्यासारखी, ही उभी कट केली ह्या चित्रामध्ये. इथून आपण अर्धी कट केली आणि आतला भाग दिसतोय, आतील भाग दिसतोय, इंटरनल पार्ट ऑफ टेस्टीज. हे दिसतंय का तुम्हाला? आता हा जो पार्ट आहे हा तुम्हाला अजून टेस्टीजच्या आतमधील पार्ट मोठा करून दाखवतो. ह्या नावांकडे जाऊ नका, फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, अजून मोठं करून दाखवतो. दिसतंय तुम्हाला? हे क्रॉस सेक्शन ऑफ टेस्टीज आहे. आता ही टेस्टीजचा आतील पार्ट आहे, तर हे असं वेटोळ्यासारखं दिसतंय का तुम्हाला? तर ह्या टेस्टीज मध्ये 2 लोबिल्स असतात. काय असतात? असे लोबिल्स, टेस्टिक्युलर लोबिल्स, 200 to 300 लोबिल्स असतात. ह्या इच लोबिल्स मध्ये सेमिनिफरस डक्ट्स असतात. हे लोबिल्स दिसत आहेत ना, छोटे छोटे छोटे, म्हणजे हे पार्ट मी मोठा करून दाखवलाय, पण ऍक्च्युली ते खूप स्मॉल लोबिल्स 200-300 असतात. त्यातला एक लोबिल्स आपण घेतला, सपोज हा एक लोबिल्स आपण घेतला, तर ह्या लोबिल्स मध्ये 3 to 4 सेमिनिफरस ट्युब्युल्स असतात. आता सेमिनिफरस ट्युब्युल्स म्हणजे काय? एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं. सेमिनिफरस असं वेटोळ्या घातलेलं सेमिनिफरस ट्युब्युल असतं. ह्या ट्यूब लाईक स्ट्रक्चर, म्हणजे सपोज हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर असं ट्यूब आहे. ओके, ह्या ट्यूबच्या आतमध्ये इनर लेअर मध्ये जर्म सेल्स असतात. कळतंय का? ह्या ज्या ट्यूब दिसतायत तुम्हाला, दिसतायत का? हा, त्याच्यामध्ये जर्म सेल्स म्हणजे जे रिप्रोडक्शन करणार त्या, अशा ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स, ह्या सगळ्यांना काय म्हणतात? सेमिनिफेरस ट्युब्युल एकत्र येऊन एक मेश लाईक स्ट्रक्चर तयार होतं. त्याला रिट ऑफ टेस्टीज म्हणतात. रिट ऑफ टेस्टीज काय म्हणतात? रिट टेस्टीज. हे दिसतंय का? हा पार्ट दिसतो का? ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स, हे सेमिनिफेरस ट्युब्युल, हे सेमिनिफेरस ट्युब्युल, हे सगळे इथून रिट ऑफ टेस्टीज तयार होतं. रिट टेस्टीज हे दिसलं? ह्या रिट ऑफ टेस्टीज मध्ये ह्या ट्युब्युल्स मध्ये परत युनियन होऊन एक असं वेटोळ्या सारखं दिसतं. त्याला वास एफरंट डक्ट म्हणतात. काय म्हणतात? एफरंट डक्ट. तर आपण वास डेफरन्स बघितलं होतं. आता ही इफरंट डक्ट, वास एफरंट, ह्याला काय म्हणतात? वास एफरंट. आणि हा बाहेरच्या ह्याला आपण वास डेफरन्स म्हटलं होतं, आठवतंय का? ह्याला आपण वास डेफरन्स नाव दिलं होतं, हे बाहेरचं. ह्या इथं आतमध्ये जे आहे त्याला वास इफरंट म्हणतात. वास इफरंट इथं दिसतंय तुम्हाला? तुमच्या ह्या सेक्शन मध्ये इथं दाखवतो. हा वास इफरंट असतो. आणि हे वास इफरंट एकत्र येऊन इपिडिडायमिस तयार होतो. म्हणजे ह्या ट्यूब्स छोट्या असे वेटोळे घालून वास इपिडिडायमिस तयार होतो. हे दिसतंय इपिडिडायमिस? हे दिसलं का? हे इपिडिडायमिस परत एकत्र वेटोळ्या करून परत वर जायला सुरू करतात. त्याला आपण काय म्हणतो? वास डेफरन्स. ह्याला काय म्हणतो? वास डेफरन्स. हे वास एफरंट आहे आणि हे वास डेफरन्स, हे नाव आहेत. ही वास डेफरन्स वरती जाऊन, म्हणजे हीच वास डेफरन्स वरती जाऊन त्यातून हे युरोनिजोनायटल मध्ये स्पर्म येणार. आता हा स्पर्म इथं कसा तयार होतोय आपण बघतोय. आता मी तुम्हाला स्पर्म कुठं तयार होतोय दाखवलं. हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत.
सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हणजे अशा वेटोळ्या स्मॉल स्मॉल साईजचे वेटोळे असतात. त्याच्या आतमध्ये इनर लेअर, ह्याच्या आतमध्ये म्हणजे ह्या ठिकाणी आतमध्ये जेम सेल्समध्ये स्पर्म तयार होतो. मग हे स्पर्म तयार होताना हिप्लॉइड सेल्स तयार होतात आणि एक एक्स किंवा वाय असा स्पर्म तयार होऊन ह्या ट्यूब मधून हा स्पर्म इमॅच्युअर असतो. हळूहळू हळूहळू हळू पुढे ढकलत 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 रीट ऑफ टेस्टिस मध्ये येतो. रीट ऑफ टेस्टिस मधून वास इफ्रंट मध्ये येतो. त्यानंतर इपिडिडायमिस मध्ये येतो आणि तिथून हा पुढं वास डेफरन्स मधून या ठिकाणी अँप्युला मधून हे युरोजेनायटल, हे पेनिस मधून बाहेर. हा जो पूर्ण ट्रॅव्हल आहे स्पर्मचा, हे ट्रॅव्हलिंग साधारणपणे 6.5 मीटर आहे. किती? 6.5 मीटर. त्यातील जो हा इपिडिडायमिस आहे, हा जो दिसतो ना वेटोळे, हे 6 मीटर आहे. किती आहे? 6 मीटर. तुम्हाला मीटर कळतं ना किती लांब? म्हणजे हा पार्ट किती दूर? साधारणपणे 6.5 मीटर्स डिस्टन्स कव्हर करून स्पर्म तिकडे जाणार आहे. हे तुम्हाला आतापर्यंत कळलं का? वेअर इज द स्पर्म फॉर्म? स्पर्म कुठं तयार होते कळलं का? हा, नाही कळलं का? कळलंय का अजून परत सांगायचंय? मी तुम्हाला समजलंय ना? आता हा स्पर्म इथून तयार होऊन रीट ऑफ टेस्टिस मधून वास इफ्रंट वरून इपिडिडायमिस वरून ह्याच्यातून आल्यानंतर त्याला नंतर हे काय सेमिनिफेरस सेमिनल व्हेसायकल जे ग्लँड्स आहेत त्या ह्याच्यात मिक्स होणार. तुमच्या बुक्समध्ये असा पिक्चर आहे, तेच बघा, ते चांगलं आहे. हे सेमिनल व्हेसायकल इथे येणार. त्यानंतर प्रोस्टेटचं सिक्रेशन येणार. फ्लुइड व्हेरियस सिक्रेशन, त्यात फ्रुक्टोज वगैरे जे एनर्जीसाठी लिक्विड लागणार आहे ते येणार. त्यानंतर कॉपर ग्लँड्स पासून परत सिक्रेशन येणार आणि ह्या पेनिस मधून हे बाहेर पडणार. जो हा लॉंग प्रवास आहे ना, हा लॉंग जर्नी स्पर्मची 6.5 मीटर आहे. तर ह्या सगळ्या जर्नीसाठी त्याला एनर्जी पाहिजे. एनर्जी कुठून? तर ह्या ज्या ग्लँड्स आहेत ह्या त्याला एनर्जी देतात आणि त्याची मुवमेंट फास्ट होण्यासाठी हे लिक्विड त्याच्याबरोबर असतं. हे लक्षात आलं का? फ्लुइड, हे ज्या ग्लँड्स आहेत 3 ग्लँड्स, त्यातले सेमिनल व्हेसायकल, प्रोस्टेट आणि कॉपर्स ग्लँड, हे ते फ्लुइडमधून त्यांनी फास्ट मुवमेंट करण्यासाठी ते असतात. आणि ह्या ज्या टेस्टीज असतात, ह्या टेस्टीज बॉडीच्या बाहेर का असतात तुम्हाला माहिती आहे? ह्या टेस्टीज बॉडीच्या बाहेर का असतात? की जर बॉडीचं टेम्परेचर आपलं जास्त असतं आणि बाहेरचं टेम्परेचर कमी असतं, जर बॉडी टेम्परेचर जास्त झालं तर ह्या स्पर्म्स मरून जातात. बॉडीचं टेम्परेचर जास्त असतं, मग ते ह्याच्यात तयार होणारे स्पर्म मरू शकतात, मरतातच. हे स्पर्म मरू नयेत, म्हणजे हे जे हिप्लॉइड स्पर्म सेल्स आहेत ते मरू नयेत म्हणून टेस्टीज ह्या बॉडीच्या बाहेर असतात. हे कळलंय का तुम्हाला? का नाही? कारण आपलं बॉडी टेम्परेचर ही बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा जास्त असतं. तर ते टेम्परेचर कमी होण्यासाठी हे स्क्रोटम सॅक, म्हणजे जे स्क्रोटम असतं ना, हे बाहेरची पिशवी, इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, ही पिशवी जी असते स्क्रोटमची, ही तिथलं टेम्परेचर कमी करण्यासाठी असते. म्हणून बाहेरचे टेम्परेचर कमी असले की ह्याच्यात तयार होणारे स्पर्म मरत नाहीत. त्या स्पर्मला खूप मोठं डिस्टन्स कव्हर करायचं, 6.5 मीटर अंतर जायचंय. त्यासाठी त्याला अनेक अडचणी येणार आहेत, अनेक गोष्टी येणार आहेत. त्यासाठी तो सगळी ताकद घेऊन चाललाय. त्याच्यामध्ये तो सेमिनल व्हेसायकल्स असतील, त्यानंतर प्रोस्टेट असेल, कॉपर्स ग्लँड, हे त्याला मदत करतात आणि ती मदत घेऊन तो न्यूट्रस पर्यंत जाणार आहे. न्यूट्रस मध्ये जाऊन एक नवीन ह्युमन बिंग तयार करणार आहे. हे तुम्हाला कळलं का? पण आता हे तुमचा प्रश्न असा असेल की हे कंटिन्यू चालू असतं का स्पर्म तयार होणं? बरोबर. हा प्रश्न बरोबर आहे का? यामध्ये स्पर्म बनणं कंटिन्यू चालू असतं का? काय आपण युरिन मधून स्पर्म प्रत्येक वेळेस बाहेर पडत नाही, फक्त युरिनच, पेनिस मधून फक्त युरिनच बाहेर पडतं. तर स्पर्म कधी बाहेर पडतो?
जर ह्या रीट ऑफ टेस्टीज आणि या सेमिनिफरस ट्युब्यूलमध्ये हे स्पर्म तयार होऊन तयार झालेले असतात. हे स्पर्म तयार झाल्यानंतर वेन कॉप्युलेशन म्हणजे मेटिंग म्हणजे मेल आणि फिमेल यांचं सेक्स म्हणजे मेटिंग कॉप्युलेशन होतं, त्यावेळेस हे स्पर्म ह्यातून बाहेर पडतात या ट्युब्युल्समधून, आणि ट्युब्युल्समध्ये बाहेर पडून हे स्पर्म्स ह्या मार्गाने इथून बाहेर येतात. स्पर्म बाहेर येऊन ह्या इजॅक्युलेशन म्हणजे इजॅक्युलेटरी डक्ट जे आहे, ह्या इजॅक्युलेटरी डक्टमधून ह्याच्यात युरोजेनायटल म्हणजे युरोजेनायटल याच्यात आतमध्ये ते येतात, म्हणजे इजॅक्युलेट म्हणजे बाहेर टाकले जातात आणि त्यानंतर ह्या पेनिस म्हणून ते बाहेर फेकतात. हे तुम्हाला कळलं का? ही दिस इज म्हणजे स्पर्म कंटिन्यू तयार होत जरी आत तयार होत असले तर पण ठराविक वेळ जेव्हा सेक्स होतो, कॉप्युलेशन होतं, तेव्हाच हे स्पर्म त्या टेस्टीजमधून बाहेर येऊन इजॅक्युलेटरी डक्टमधून युरोजेनायटल म्हणजे जिथून युरिनचा पार्ट चालू होतो आणि जिथं ते वास डिफरन्स किंवा इजॅक्युलेटरी डक्ट जॉईन होते, तिथून ते स्पर्म म्हणजे त्या स्पर्म तयार होतात. आता हे जे स्पर्म आहे, ह्या स्पर्ममध्ये हे सेमिनल व्हेसायकल, प्रोस्टेट आणि ह्यांचे जे ज्युसी लाईक सबस्टन्सेस ॲड होऊन जो लिक्विड तयार होतं 3 ml to 4 ml, त्याला सीमेन म्हणतात. काय म्हणतात? सीमेन. म्हणजे त्यात फ्रुक्टोज आहे, त्यानंतर लिक्विड आहे त्याच्या मुवमेंटसाठी. या सगळ्याला जो 3 to 5 ml चा जो सीमेन युरिन म्हणजे पेनिसमधून बाहेर पडतो त्याला सीमेन म्हणतात. त्या सीमेनमध्ये काय असतात? स्पर्म असतात. हे तुम्हाला कळलंय का? कळलंय का? परत सांगायचंय? परत सांगायचं? रिपीट करा सर. कुठून रिपीट? पहिल्यापासून? रिपीट करा. पहिल्यापासून कुठून सांगायचं? पहिल्यापासून सांगायचं का? ओके. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे ह्युमनमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय आहे, कशी आहे? तर आपण पहिल्यांदा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जिथं स्पर्म तयार होतो, जिथं मेल गॅमेट तयार होतो, त्याला टेस्टीज म्हणतात. हा टेस्टीज जो आहे, हे टेस्टीज असे गोल अंड्यासारखं असतं, त्याला कट केला आपण. हा टेस्टीज जर कट केला तर तो असा दिसणार आहे. इथं अर्धाच कट केलाय. ह्या अर्ध्यामध्ये हे पिक्चर आहे. आता हा जो पार्ट आहे हा तुम्हाला अजून मॅग्निफाय करून दाखवतो. तर ह्या टेस्टीजमध्ये असे छोटे 200 to 300 लोब्युल्स असतात. ह्या लोब्युल्स, इच लोब्युल्स, हे टेस्टिक्युलर लोब्युल्स हे दिसते, हे टेस्टिक्युलर लोब्युल्स, ह्याच्यामध्ये एका लोब्युल्समध्ये 3 to 4 सेमिनिफरस ट्युब्युल्स असतात. म्हणजे ह्या लोब्युल्समध्ये असे वेटुळ्यासारखे ट्युब्युल्स म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर, म्हणजे शेवाळ्या कशा असतात बघितल्या ना तुम्ही? शेवाया त्याच्या टाईपमध्ये हे स्ट्रक्चर या टेस्टिक्युलर लोब्युलमध्ये असते. पण हे आतमध्ये होल म्हणजे पोकळ असतं आतमध्ये, ट्यूब म्हणजे आतमध्ये पोकळ असतं. ह्या जे सेमिनिफरस ट्युब्युल आहेत, हे सेमिनिफरस ट्युब्युल्स या लोब्युलमध्ये एकत्र होतात. त्यानंतर हे सगळे ट्यूब्स एका ठिकाणी असं मेश लाईक स्ट्रक्चर जॉईन होतात. याला रीट ऑफ टेस्टीज म्हणतात. ह्या जो सेमिनिफरस ट्युब्युल्स आहे, ह्याचं नाव आहे सेमिनिफरस ट्युब्युल्स. त्याच्या आतमध्ये इनर लेअरमध्ये म्हणजे ही जर ट्यूब असेल, ह्या ट्यूबच्या आतील लेअरमध्ये, इनर लेअरमध्ये जर्म सेल्स असतात, तिथून स्पर्म तयार होतो आणि हा स्पर्म ह्या ट्यूबमधून, ह्या सेमिनिफरस ट्यूबमधून रीट ऑफ टेस्टीजमध्ये येतो. रीट ऑफ टेस्टीज नंतर हा वास इफ्रंट याच्यामध्ये येतो. त्यानंतर इपिडिडायमिस, ह्याच वेटोळ्या इपिडिडायमिस असतो. ह्या इपिडिडायमिसमधून वास डिफरन्स नंतर तुम्हाला इथून बाहेर आलेलं कळलं. ह्या इथं इपिडिडायमिस, ह्या इपिडिडायमिसमधून असा खाली येतो, इथून खाली येऊन वास डिफरन्स वरून हा पोटात जातो. पोटामध्ये हा युरेटरला यू टर्न करतो आणि यू टर्न करल्यानंतर ह्याला सेमिनल व्हेसायकल्स ग्लँड जॉईन होते आणि हा जो पार्ट आहे, जो ज्या युरोजेनायटलला तो जॉईन होतो, त्याला इजॅक्युलेटरी डक्ट म्हणजे ह्या इथून तो आत बाहेर फेकणार आहे कुठं, या डक्टमध्ये. आणि ही प्रोस्टेट ग्लँड पण इथं ओपन होते आणि ह्या इथे इजॅक्युलेटरी डक्ट नंतर युरोजेनायटल
ट्यूबमधून हे ते बाहेर येणार. मग ह्या स्पर्ममध्ये ह्या कॉपर्स ग्लॅन्ड, प्रोस्टेट ग्लॅन्ड, सेमिनल व्हेसिकल काही लिक्विड सोडतात. या दोन्हीच्या मिश्रणाला सीमेन म्हणतात. इथपर्यंत कळलंय का नाही कळलं काय? हं? समजलंय का? नसल समजलं तर परत सांगतो. समजलंय का? ठीक आहे. आता तुम्हाला अजून डिटेलमध्ये कळण्यासाठी आता हे युट्यूबला एक हे आहे. आता हे लिंक होते का नाही काय माहिती. एक मिनिट. ही युट्यूबला एक खूप चांगलं दाखवलेलं आहे की हे कसं होतं ते. तुम्हाला स्क्रीन दिसते का ही? हे दिसते? हे युट्यूब दिसतंय? आवाज येतोय का? मी स्टॉप केले आता. आता हा मेल आहे. हे चित्र तर दिसतंय ना? एक मिनिट. हा तुम्ही जर लॅटरल अँगलनी पाहिलं, हे पेनिस, हे टेस्टिस दिसतंय? एक मिनिट. वन मिनिट. आता तुम्ही हे अँगलनी ह्या अँगलनी पाहिले, हे पेनिस, या पेनिसच्या मागं हा जो पार्ट आहे हा, ह्याला स्क्रोटम म्हणतात. दिसतंय का? मी जे फिरवतो ते कळतंय का? आणि ह्याच्यामध्ये हे जे दिसतंय का, हे टेस्टीज आहेत. या टेस्टीज मधून ही वाज डिफरन्स निघाली. दिसतंय का? ही पोटात गेली. पोटात जाऊन ब्लॅडरहून यू टर्न केला, इथं आला आणि इथं जॉईन झाले. सेमिनल व्हेसिकल दिसलं, प्रोस्टेट दिसली, त्यानंतर हे कॉपर्स ग्लॅन्ड दिसलं का? आता पुढे तुम्हाला दाखवतो. Two seminal tubules that connect the testicles with the penis, two seminal vesicles, and a prostate gland that produces हे सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लॅन्ड हे एक्सप्लेन करतायत. कळतंय? seminal plasma. The seminal tubules are comprised of the epididymis and ओके. एक मिनिट. हे तुम्हाला मी आता सांगितलं होतं, हे टेस्टिस कापली. दिसतंय का? हे दिसतंय सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ह्याच्या आतमध्ये स्पर्म तयार होणार आहे. ह्याच्या आत ट्यूबच्या हे एकत्र येऊन हे दिसतंय का? हे इपिडिडायमिस, रिट ऑफ टेस्टिस तयार झालं. हे दिसलं का? रिट ऑफ टेस्टिस. हे ट्यूब एकत्र होऊन ह्यानंतर वास इफ्रंट, त्यानंतर ही इपिडिडायमिस, हे वेटोळे 6 मीटर पर्यंत. इथून हा स्पर्म या ट्यूब एकत्र येऊन पुढे जाणार. आता पुढे बघा. Vas differens. The sperm are stored in the epididymis. The testicles consist of 8 to 12 seminiferous tubules that are connected by a straight tube with a reticular space called the rete testis. The rete testis connects the epididymis outside the testicle via the ductus deferens. The epididymis is very convoluted and when stretched out measures 6 meters. The sperm remain here for 20 days and mature, acquiring mobility. एक मिनिट. हे जे ट्युब्युल्स आहे, सेमिनिफेरस ट्युब्युल, हे दिसतंय का? ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये हे स्पर्मॅटिड्स, हे सेल दिसतायत का? इथं स्पर्म सुरू आले तयार व्हायला. हा स्पर्म ह्या ट्यूब मध्ये येणार. हा स्पर्म इथं आलेला दिसतोय का? आता हा तयार होतोय. हा जो सार्टोलिक सेल्स पासून, या सेलची नाव आहे ते तुम्हाला काय अभ्यासाला नाही, पण हा स्पर्म तयार होऊन ह्या ट्यूब मध्ये येणार आणि जेव्हा कॉप्युलेशन होणार तेव्हा तो पेनिस मधून बाहेर पडणार. तोपर्यंत हे In the seminiferous tubal lumen, two types of cells are distinguished: sterole or nutritious cells and germinal cells. Between this, spermatogonium in contact with the tubul's walls are observed, spermatocytes, spermatids, and spermatozoids.
The cells resulting of the meiotic division contains half of the chromosome. 46 chromosomes of the spermatogonium goes to 23 in the spermata. हे कळलं का तुम्हाला आता सांगितलेलं का नाही कळलं? कळलं का नाही? Nutritious cells Huh? and germinal cells. Between this, कळलं का नाही तुम्हाला? हा हे जे दिसते ना व्हाईट व्हाईट हेच स्पर्म आहे. हा स्पर्म, हा ट्यूब, ही ट्यूब आहे ना, ही ट्यूब अशी उभी धरली, उभी. ही आता हे ट्यूब आहे समजा, तर ही अशी कापली तर ही ट्यूब अशी दिसते. म्हणजे हे ट्यूब तुमच्या लक्षात आलं की ट्यूब कशी दिसते? हे ट्यूब आहे अशी आत आर पार. ह्या ट्यूब मध्ये हे ट्यूब अशी होल, ह्या साइडवरून अशी ट्यूब आहे. म्हणजे हे ट्यूब आपण अशी, तुमच्या लक्षात आलं की नाही कळत नाही. ही ट्यूब अशी कापली, अशी ह्या 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 आतमध्ये स्पर्म तयार होत आहे हे ट्यूब मध्ये. कळलं का तुम्हाला? काय हे परत बघायचंय तुम्हाला व्हिडिओ? ठीक आहे, मग हा बंद करू का? बघायचा असला तर तुम्हाला परत कळेल की काय चाललंय ते. एक मिनिट, परत बघा. the male genital system is composed of 2 testicles that produce sperm, 2 seminal tubules that connect the testicles with the penis, 2 seminal vesicles, and a prostrate gland that produces seminal plasma. The seminal tubules are comprised of the epididymis and the vas deferens. The sperm are stored in the epididymis. The testicles consist of 8 to 12 seminiferous tubules that are connected by a straight tube with a reticular space called the rete testis. The rete testis connects the epididymis outside the testicle via the ductus deferens. The epididymis is very convoluted and when stretched out measures 6 meters. The sperm remain here for 20 days and mature, acquiring mobility. In the seminiferous tubal lumen, 2 types of cells are distinguished: steroli or nutritious cells and germinal cells. Between this, spermatogonium in contact with the tubal's walls are observed, spermatocytes, spermatids, and spermatozoids. The cells resulting of the meiotic division contains half of the chromosome. 46 chromosomes of the spermatogonium goes to 23 in the spermata. कळलंय का तुम्हाला हे? परत सांगायची गरज आहे का? ओके, आता तुमच्या हा काय बोला, कुणाला शंका? आता तुमच्या बुक्स मध्ये काय लिहिलंय ते आपण वाचू. वी हॅव स्टडी द चॅप्टर ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन विथ मे. हा बोला, काय विचारायचंय? ती नावं कशी लक्षात ठेवायची एवढी? ती नावं कशी लक्षात ठेवायची एवढे हार्ड? ऍक्च्युली तुम्हाला 12वीला त्याचा डिटेल स्टडी, फक्त तुम्हाला आता ही नाव, हे सगळे लॅटिन नाव आहेत ना, हे तुम्हाला लक्षात ठेवायलाच लागतील. किमान टेस्टीज, स्क्रोटम हे तर लक्षात राहील. हे इपिडिडायमिस, वास डेफरन्स, सेमिनल वेसायकल, प्रोस्टेट ग्लँड अँड कॉपर्स ग्लँड, संपला विषय. एवढंच आहे तुम्हाला. ते तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करायला लागेल. नावं तशी अवघड आहेत, मान्य आहे मला. आता तुमच्या बुक्स मध्ये काय दिलंय? ओके सर. तुमच्या बुक्स मध्ये काय दिले ते वाचू. वी हॅव स्टडीड इन द चॅप्टर ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन दॅट मेन हॅव XY सेक्स क्रोमोझोम अँड वुमेन हॅव्हिंग XX सेक्स क्रोमोझोम. हे मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलंय. कळलं का? रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विथ specific organ develop in body of men and women due to these sex chromosomes only. म्हणजे सेक्स ऑर्गन जे आहेत, म्हणजे टेस्टिस आणि ओव्हम मध्ये फक्त सेक्स क्रोमोझोम असतात. एक्स क्रोमोझोम प्रेझेंट इन मेन अँड वुमेन, वेअर एज वाय क्रोमोझोम प्रेझेंट इन मेन ओनली. फक्त पुरुषांमध्येच वाय क्रोमोझोम असतो. नाऊ वी शाल स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता हे ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण पाहणार आहे.
human male reproductive system. Male reproductive system of the human consisting of testes. हे कळलं तुम्हाला? 2 टेस्टिस. येस का लागलाय? 2 आहेत म्हणून. व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स. व्हेरियस डक्ट्स म्हणजे सेमिनिफेरस डक्ट. डक्ट म्हणजे पाईप. व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स. टेस्टिस आर प्रेझेंट इन द स्क्रोटम. ह्या स्क्रोटम मध्ये टेस्टिस असतात. आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ॲब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणजे पोटाच्या बाहेर असतात. ॲब्डॉमिन म्हणजे पोट. हे पोटाच्या बाहेर असतात. टेस्टिस कंटेन न्यूमरस सेमिनिफेरस ट्युब्युल्स. हे सेमिनिफेरस ट्युब्युल मी तुम्हाला एक्सप्लेन केले याच्यामध्ये. हे दिसतंय का सेमिनिफेरस ट्युब्युल्स? हे दिसलं का? हे न्यूमरस म्हणजे एन नंबर ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. ट्युब्युल्स. जर्मिनल इपिथिलियम प्रेझेंट इन द ट्युब्युल्स डिवाइड. ते कुठं ट्युब्युल्स मध्ये असतात. जर्मिनल इपिथिलियम. आता इपिथिलियम म्हणजे काय? एक्सटर्नल लेअर. इपिथिलियल सेल्स स्किन साठी. आता इथं काय म्हटलंय? इपिथिलियल सेल्स माहिती ना, गेल्या वर्षी होतं ना, स्किनचा जो बाहेरचा लेअर आहे त्याला इपिथिलियल म्हणतात. पण आता इथं त्यांनी काय म्हटलंय? जर्मिनल. जर्म सेल्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह. जर्मिनल इपिथिलियम म्हणजे रिप्रोडक्शन मधल्या इपिथिलियल सेल्स प्रेझेंट इन द ट्युब्युल्स डिवायडेड बाय मिओसिस टू प्रोड्यूस द स्पर्म. इथं काय होणार आहे? मिओसिस. त्यामध्ये हिप्लॉइड सेल तयार होणार. कळलं काय मिओसिस काय? येस. दोज स्पर्म्स आर सेंट फॉरवर्डेड थ्रू द व्हेरियस ट्युब्युल्स. या ट्युब्युल्स मधून हा स्पर्म पुढे ढकलला जातो. सिक्वेन्स ऑफ दोज ट्युब्युल्स ॲज रीट ऑफ टेस्टिस. सिक्वेन्स कसा आहे? रीट टेस्टिस. रीट टेस्टिस कुठे आहे? टेस्टिसच्या आतमध्ये. इथं रीट ऑफ टेस्टिस हे जाळं दिसतंय. रीट टेस्टिस. कळलं? हे सेमिनिफेरस स्पर्म तयार झाला. रीट ऑफ टेस्टिस मध्ये आला. तिथून कुठे गेला? पुढं वास इफरन्स. वास इफरन्स कुठे आहे? वास इफरन डक्ट. हे वास इफरन्स. तिथून कुठे जाणार? इपिडिडायमिस. तिथून पुढे जाणार इजॅक्युलेटरी. त्यानं वास इफरन्स नंतर इपिडिडायमिस. बरोबर. इपिडिडायमिस नंतर वास डेफरन्स. इथं इफरन्स आहे, इथं डेफरन्स. त्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट. इथून इजॅक्युलेट होणार म्हणजे बाहेर पडणार. अँड युरोजेनायटल डक्ट. मग ही युरोजेनायटल. युरो म्हणजे युरिन आणि जेनायटल म्हणजे इकडून आलेला. युरोजेनायटल डक्ट म्हणजे त्याला युरेथ्रा पण म्हणू शकतो तुम्ही. त्या पार्टला युरेथ्रा म्हणता येतं. डक्ट. ॲज द स्पर्म आर पुश फॉरवर्ड फ्रॉम वन डक्ट टू नेक्स्ट अँड दे बिकम मॅच्युअर अँड एबल टू फर्टिलाइज द ओम. ते एकदा मॅच्युअर झाले की, मॅच्युअर म्हणजे त्या स्पर्मला सर्व हेल्दी मुवमेंट आली, त्याचे स्पीड वाढलं, त्याचे व्यवस्थित स्ट्रक्चर तयार झाले, त्याला मॅच्युअर म्हणतात. सेमिनल वेसायकल सिक्रेट देअर सिक्रिशन इन इजॅक्युलेटरी डक्ट. म्हणजे हे सेमिनल वेसायकल जे आहेत, या सिमेन वाहून नेणाऱ्या सेमिनल वेसायकल्स जे आहेत, ही ग्लँड, ही सेमिनल वेसायकल ग्लँड. आता आपण इथपर्यंत स्पर्म कसं जातो ते बघितलं. तर ह्या ग्लँडचं काम काय आहे? सेमिनल वेसायकल सिक्रेट देअर सिक्रिशन इन इजॅक्युलेटरी डक्ट. हे सेमिनल वेसायकल ह्या इजॅक्युलेटरी डक्ट जिथे इजॅक्युलेशन होतं, म्हणून ह्याच जो वास डिफरन्सला आपण काय म्हणतो? इजॅक्युलेटरी डक्ट. सिक्रेट इजॅक्युलेट व्हेअर ॲज प्रोस्टेट ग्लँड, कॉपर ग्लँड सिक्रेट देअर सिक्रिशन युरोजेनायटल डक्ट. हे जे आहेत प्रोस्टेट आणि हे कुठं करतात? तर युरोजेनायटल डक्ट मध्ये ओपन होतात. आणि सेमिनल वेसिकल कुठं होते? इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये. Semen is ejaculate outside the penis. All these organs are male reproductive system and pair except urogenital tract. हे सगळे पेअर मध्ये, फक्त हा ट्रॅक सोडून पेनिसचा, तिथे फक्त एकच डक्ट आहे. बाकी सगळे पेअर म्हणजे 2-2 आहेत. 2 टेस्टिस, 2 वास डेफरन्स, 2 इपिडिडायमिस, 2 स्क्रोटम असं आहे. All these organs of male reproductive system are paired except urogenital tract and prostate gland, penis and स्क्रोटम. ओके. तर युरोजेनायटल डक्ट आणि प्रोस्टेट ग्लँड, पेनिस आणि हे स्क्रोटम,
हे तुम्हाला कळलं का? येस सर. हं? सर. येस सर. आता ह्यात तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायची नावं. मला वाटतं तुम्हाला आता कळलंय की स्पर्म कसा तयार होतो आणि कसा बाहेर पडतो. आता कोणाला काय शंका आहे का? नो सर. नो सर. आता हा स्पर्म म्हणजे पुढच्या टॉपिकला आपण काय बघणार, जेव्हा हा स्पर्म हा पेनिस मधून, हे जे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, हा युटरस आहे आणि हा वजायना म्हणजे बाहेरचा पार्ट असतो. ह्या इथपर्यंत हा पेनिस जेव्हा मेटिंग होतं सेक्स, त्यावेळेस हा पेनिस इथं येऊन हा सिमेन म्हणजे सिमेनमध्ये काय असतं, स्पर्म सोडतो आणि हे स्पर्म इथून परत हालचाल करत 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 इथून पुढं पुढं पुढे येऊन ह्या ट्यूबमध्ये येतात आणि ह्या ठिकाणी ह्या ओव्हरीमध्ये ओव्हम तयार होतो आणि हा ओव्हम इथे येऊन त्याला भेटतो आणि इथं फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर 6-7 दिवसांनी हा जो झायगोट तयार झालाय तो इथं युटरसमध्ये येऊन न्यू बेबी तयार होतं 9 मंथ नंतर. कळलंय का तुम्हाला हे? आता कोणाला काय शंका आहे का? हो सर. येस. हो सर. नो सर. काही शंका नाही? नो सर. नो सर. ओके. आता मी तुम्हाला पुढची तारीख सांगतो कधी लेक्चर घेणार आहे. त्यामध्ये फिमेल रिप्रोडक्शन आणि त्यांचं फर्टिलायझेशन कसं होतं. आता मेल संपला तर आता फिमेल आणि त्यानंतर यांचं फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन, त्यानंतर ते बाळ कसं होतं हे सगळं तुम्हाला पुढच्या म्हणजे बाळ कसं मोठं होत जातं, त्याची डेव्हलपमेंट कशी होते हे पुढच्या 2-3 लेक्चरमध्ये होईल. कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता.